हिमायतनगरच्या भारतीय स्टेट बँकेसमोरून दुचाकी लंपास, सीसीटीव्हीत चोरटा कैद। हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या समोर लावून असलेली दुचाकी चोरट्यांनी दिनांक 28 जानेवारीच्या रात्रीला लंपास केली असून चोरटा गाडी नेतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। यावरून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी अर्जुन आडेलू कोकरे याचं दुकान बँकेसमोर आहे। सायंकाळी दुकान बंद करून दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री दररोजच्या जागेवर त्यांनी गाडी ठेवली होती। रात्री 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँक समोरून उभी असलेल्या गाडी क्रमांक MH12 PW 6921 ही दुचाकी सुरू करून पसार केली आहे। सदरील गाडी सुरू करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून व्यापारी अर्जुन कोकरे यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। मात्र सदरील गाडीचा तपास पोलिसांना लागला नाही। आतापर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या, त्याचा तपास देखील जैसे थे असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे। आपली गाडी चोरीला गेली म्हणजे काय? हो सर, इथं रोज दुकान लावतो मी, संध्याकाळपर्यंत लावली आणि गाडी लावून वरती गेलो होतो। रात्री 3 वाजून 51 मिनिटाला गाडी माझी चोरीला गेली, तर सीसीटीव्ही मध्ये दिसायले होते। तर याचा योग्य ते तपास करून माझी गाडी मिळून द्यावा जरा।